तुम्ही शिल्लक बोलताय का नाही? अरे मी सिंग घोळत नाही ही बी नाही ती बी नाही नेमकं आहे कोण? सिंग घोळत नाही. अरे बाबा मी सिंग घोळत नाही. अरे कानातलं मळ काढत असं कानातलं मळ काढतोय आता हे मळ काढायचा ड्रेस आहे का? काय बोलायचं? तू कोण सावाय? म्हणजे माझी ओळख सांगायला हवी आणि माझी ओळख सांगितल्याशिवाय तुम्हाला काय समजणार? काय कळणार आहे? बरोबर आहे. अरे मला कोल्हापूरचा खापऱ्या म्हणते ती. कुशल हिरवर मार्क मारायला लागला का म्हटलं खाली आहे खाली आहे. तुझ्या काठीत काठीत घालतो अरे लगा नवा हँडसेट घेतला होता मी. याला काय म्हणते ते? हा हँडसेट तर काय ते दुसरा आहे ते राहू दे माझ्यावर. नव तू कोण आहे म्हणलास? मी कोण आहे? हा मी कोल्हापूरचा खापऱ्या. आपल्या डब्यातला आहे. एक जणा जेव्हा काय एकाला दोघांना तिघं झालं. आता आपण कुठेही डल्ला माराय मोकळे झालो. आता पंढरपूरची वारी चालू आहे. देवळानं पालख्या निघते त्यावेळेला आपण तिघाडी दिंडीत जायचं. आणि वारकरी काय करते? अंगावचे दाग दागिने पैसे वगैरे काढतात, गाठोडं बांधतात, एक जागेला ठेवतात आणि एक माणूस त्या ठिकाणी बसवतात आणि बाकीचे आंघोळीसाठी जातात. त्यावेळेला मी काय करेन? पेढ्याचा पुडा घेईन, तिथं येईन, ओ प्रसाद घ्या म्हणून ते बसलेला मानतोय त्या गबाळाजवळ त्याला बोलून मी माझ्याकडे घेईन. तो माणूस उठून माझ्याकडे आला की तुमच्या दोघांपैकी एकानं कोणीतरी ते गबाळ उचलायचा. तो गबाळ उचलायचं अरे येडा मी नदीच्या पलीकडे आहे तिथं मला तो असेल तो नदीतून हा आणि डायरेक्ट तो संजय नगरला थांबायचा. माझ्या हातात गबाळ पडलं मी हललोच बघ तिथलं डायरेक्ट संजय नगर. डायरेक्ट संजय नगर. आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यायचं, समान इच्छे करून वाटून घ्यायचं आणि आपल्या मार्गाला लागायचं. ते गल्ला मारल्याला वाटायचं नाही का? तर मग एकट्यानेच माझ्यावर घालून घेते आणि आम्ही मार खावा का गावले जाऊया. नाही तरी असं करा काय ही चोरीचा धंदाच नको. मग काय करूया? आल्या का मार खाऊन लगा अंगात एक हाड राहिले नाही. गावल्यावर जीवच मारते. असं करूया काय आपण नुन्यात जाऊया. कुणाच्या? पुण्यात कसं शिरणपती पुण्यात नव पुण्यात पुण्यात जाऊया. काहीतरी धंदा करूया. काय धंदा करतो? तिथे काहीतरी जाऊन काहीतरी काम धंदा उदरनिर्वाह करायचा. काम धंदा करूया. एमआयडीसी मध्ये काम करू. हा 4 रुपये मिळते त्यात पोटाचा उदरनिर्वाह करू. होईल का? आणि काम धंदा करीत असताना तिथं कंपनीच्या गल्ल्यावरती बिल कधी निघतंय, कधी येते, कधी जाते त्याच्यावरती आपण लक्ष ठेवू आणि त्याला मारावं. आज कंपनीला ड्राफ्ट आणायचा. हा चालतंय. आपण पुन्हा काय जवळ आहे का? पुन्हा जवळ नाही लागा. पैसा पाहिजे. हा पैसे किती आहेत तुझ्या जवळ? तुझ्याकडे किती? ऐक माझ्याकडे 500 रुपये. माझ्याजवळ पैसे उतरले 5 नोटा होत्या यायला. मग काय झालं? आमची आई मला म्हणली गव्हाची यात्रा म्हणली तमाशा बघायचा तूच काय? बर मग तमाशा बघायला आलो होतो रात्री. हा त्यातल्या 2 नोटा खर्चून गेलेल्या. 5तल्या 2 खर्चल्या. होय. आता 5तल्या 2 गेल्यावर खाली किती राहिले? खाली 3 राहिले ना? खायला मग खाली 3 अरे 300 रुपये खाली आहे. मग आता बोंबल की खाली 3 राहिल्या. फिरायची ती 300 घेतात. ठीक आहे 300 घे. राहिलेले पैसे मी घालतो. हा चला लवकर गाडी धरायची आणि डायरेक्ट पुण्याला जायचं. बघ आपण असं सुधारायचं की घरातल्याने म्हणलं पाहिजे 3 जण गेली पण याला सुधरून झाली. हा घरातल्याने पेपरला फोटो दिलं पाहिजे आपलं. हा ज्यांना कुठं पाहिलं का म्हणून ते नव यांना पाहिलं का नव पै पाहून सुद्धा ते फोटो बघून फळच आपल्या घराकडे आलं पाहिजे. आलं मग रेल्वे खाली पडायला लागलं. मग तीच करायला जाऊया मग तू
आपलं सकाळ धरून दुकान उघडून बसले. दुकान कोणी येणं झाले, काय भांगड आहे, काय पावलं पावली दुकान झाले. आणि आपलं भांडवल कमी, दुकानात माणूस बघत मोठ्या दुकानात जाते. बघू कोण आलं तर आलं, नाही तर आपलं मग 4 पैसे. चालाय जरा कशाला काय झक मारली आहे. का काय लागा साधा चहा सुद्धा पाजला नाही, ढोबून जीव चालला या. एक जणा ठेव. काय भूक लागल्या म्हणून जर ढाब्यावर जेवायला गेलो तर एकटांच्या जेवणात सगळं पैसे असतात. उद्या काय 3 वाटाची माती खायची आहे का? आम्ही काय गेलं का? हे कुठं दुकान आहे का बघून दुकानात काहीतरी हा माहिती किराणा माल दुकान बघा. जरा तांदूळ घेऊ, डाळ, चटणी, मीठ घेऊ आणि खिचडी करून खाऊ. चला बघा इथं दुकान आहे का? चला तो खवण्या कोण बसलाय त्याला विचारू का? एक लक्षात ठेव, परक्या ठिकाणी आलोय. होय बोलताना शब्द शस्त्र आहे. होय. माणसाने जपून खूप सारे पाहिजे. हा, नाही, नाही. बोललं पाहिजे, वापरलं पाहिजे. होय होय व्यवस्थित बोल. विचारतो. नमस्कार घाल, वाकडं काय बोलू नको. मला कळत नाही. मार काय चांग राहिले नाही आता आपलं. नाही नाही नाही. नमस्कार घाल, बोल. हे काय घाले ती अंगायला लागली वाटते. काय लागले काय? मग काय तर ही धर आणि रान तेच का दाखव त्याला. दुडका लागला असता. राम राम राम. सफरात बसला म्हणून म्हणलं. कुठं सफरात बसलायचं म्हणून म्हणलं. काय तुम्हाला जरा विचारायचं होतं. सफरात आहे का काय, दुकान आहे का सफर आहे? तुमचं दुकान आहे नाही का? मग मला काय म्हणायचं होतं, दुकानात माल आहे का? आहे की काय पाहिजे? सगळं मिळते ना? सगळं मिळते. मला एक हनुमानाची गादा द्यायची. काय गाडी करायची का? आता सगळं मिळते पण लाईक तुम्ही. अरे आवलाची बोर्ड कुठं आलाय? काय झालं? हनुमानाचा गाडा दुकान मिळतो. आता सगळं मिळते कसं म्हणलं राव? सगळं मिळतं म्हणजे दुसरं काय किराणा मला दुकान. हा खाणं पिण्याचं विचारतो. होय ते पादमती तांदूळ आहे का? हा पादमती ती बावकीला जावायला घरी करायचा. काय झालं? बासमती कुठला आहे? आणि कोण या जोडीला तांदूळ लागतोय? बासमती. अरे बासमती बासमती नाव आहे ते. दाना शेंगा आहे का? आहे मस्कीची डाळ आहे का आमच्याकडे? मस्कीची डाळ, अरे मटकीची डाळ म्हण, मसूरची डाळ. शेंगदाणा म्हण. नाही आलाय का तुझ्या? कुठला आलाय तुम्ही? हाय नाही. हं. आणि ते कोंबडे तेल. हा? कोंबडे तेल एवढं तेल का गाडावर तेल? काय? अरे काय नीट बोला की. कोंबडे काय? आण खायचा आहे का मार खावता येत आहे? काय अरे सरळ बोला की. आता काय कसं तेल तेल कसं गोड तेल म्हणजे गाढवाचं तेल पाहिजे काय तुला? खायला कुठलं तेल म्हणते त्याला? हा 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 गोड तेल. हा. बरं राजू माझा बोलतो. हा. नमस्कार. नमस्कार. आम्ही मुसाफिर आहे. हा मिशापूर. हा मुसाफिर. कुठं जावं, काबड कष्ट करावं आणि पोटाचं खळग भरावं असतो. पोटाची माणूस फिरतं बाबा. हा पोटासाठी फिरतोय. कामधंदा इथं नाही तोपर्यंत आमच्या जेवणाची सोय नाही. दुकान दिसलं म्हणजे तांदूळ जरा, डाळ, चटणी, मीठ घ्यावं, खिचडी करून खावं म्हणाल तो. चांगलं आहे. हा दुकान आहे ना. तुमचं आहे दुकान? तुमचं आहे ना? मग कुणाला आहे? काडी पिठी आहे. त्यात भेटलं अहो, मला पिठी बनायची आहे पिठी. दुकान पेटवायला आलाय? आपल्यावर पिठी बनायची. दुकान पेटवायला आलायस का? बिडी वाढायची त्याला तलप आहे. बिडी बाहेर वाढायची. हा तेव्हा माल मटेरियल आहे का म्हणतो. मटेरियल आहे. हा आता एवढा मी बी फिरणार माणूस आहे. मी पोट भरायला लागलोय. बर. आता तुम्ही इथलं सामान घेणार. होय. सामान तुमच्या कशात घालायचं? जेवणाला आमच्या या कार्याला नाही, जेवणाला. जेवणाचा म्हणजे काय सामान? कशात घालायचं? गेलो कशात घ्यायचं असेल सामान कशात घालायचं? आवडलं कशात घ्यायचं असेल तर मग आम्ही खेडेगावची माणसं आहे म्हणून काहीतरी बोलायचं असेल. बर. हा, तुझं कशात बसतंय बघ बघ. नाही नाही कशात घ्यायचं सामान असं म्हणतो. अरे आम्ही पिशवी देऊन दिला कापड काढून त्यात बांधून देऊ. मग कशात का घेणार? पण तुम्हाला एक सावकार सल्ला देऊ का? होय होय. आता तुम्ही इथलं सामान घेणार. हा
जाणार कुठेतरी दगड गोळा करणार काय हा करणार वड्यातच करणार वड्यात काय तुझं अंगावर करून खाल्ल्यावर खायचं आता मला तुम्ही सांगा इतकं वस्त वर पोटात टका पोळी आणली का अवकाळच्या जेवण आहे कालच्या जेवण होय. आहे सुटे सांगतो तुम्हाला काय हो ह्याला पैसे खर्च करण्यापेक्षा त्यातच 4 पैसे घालून एखादी खानावळी नाही का बघा आल्या काय काय म्हणतोय खानावळ आहे म्हणतोय का खानावळी नाव कुठेतरी बघा म्हणतो बघा होय हो मग आता खानावळ आता आम्हाला काय माहिती माहित नाही खेडेगावची माणसं आम्ही बसून हाकणारे मला काय माहित आहे खेडेगावची माणसं आहे आम्हाला काय माहित आहे नाही इथे. बसून आणणार बाकी बसून हाकणारे. झाडावरून हात केली आम्ही यांनाच म्हणतोय हा आहे का तुम्हाला काय खाण्याचं माहिती आहे खानावळी माझी आहे कोण चालू होते बायको चालू होती माझी. बायको हो आजच चालू केली मला ए बायको काय तुमच्या बायको कुठे जातो की तिथे आणि मग खामा तुम्ही खा येता येईल खानावळ आहे ना आणि मग बायको काढतो पळत का निघालाय तुम्ही साहेब बाय माणसाच्या हाताला चव असत्या म्हणून म्हणलं बाय माणसाच्या हाताला काय म्हणलं हाय बाय माणूस करतोय पण मी आधी असं खानावळ बघा बरं बाय म्हणलं मालकी चालत होय हो दर काय आहे म्हणला कुणाचा कुणाचा खानावळ का माहिती एका ताटाचा दर काय आहे हा एका ताटाचा मला गेल्या गेल्या मालकीन ताप करेल नव्हे दगड घालून केच जेवणाची ताकद करेल का मला बरं का ही तुमचा अन्न खायची भाषा ना आणि आता येंड्रीवर घालून मारते मी आपण ताकद केली ताक करायला पाहिजे मी सांगतो तुला मी बायको माझी माहित नाही अशीच करते मी. काय म्हणताय राव हो. मग तर लवकर जाऊया आता कशा लवकर जाऊया हार्डकोर बायको आहे माझी हा? हार्डकोर बायको आहे तिला काय बोलायचं नाही तेव्हा तुम्हाला सांगतो पाहुणं तुम्हाला खानावळून तुम्हाला सांगतो बरं. रस्त्यात जायचं पाहिजे बर सरळ मग रस्त्याने गेला की संडास लागते बर बर संडास आहे संडास बर संडास पशी काय मग तुमच्या मनात आलं तुम्ही काय खायला आलो तू त्याच्या संडासाला खूप खाऊन जायचं की नव्हे हा? अहो संडासापासून साईड अशी मारली का नाही हा. की मुतारी आहे मुतारीच्या पुढे गेलं की लिंबाचा एक झाड लिंबाचा त्याच्यावर कावळा बसलेला असतो काय कायम कावळा बसला बर आणि त्या कावळ्याला खडा मारला उठून कावळा गेला की त्याच्या मागे लागायचं जिथं थांबल तिथं खानावळ माझी हा आणि तो कावळा नाही थांबला तर आम्ही कुठं आहे का आज मी काय म्हणतो ऐकू घ्या की काय कावळा जर नाही थांबला तर आम्ही सगळ्या पुण्यात फिरू दे का होय मी पहिले राखा असते पहिले राहणार आमच्या तिकडे ती सगळं आणले मी पहिला राग यावं तर आपल्या बायकोला तर नाही नाही मिळायचं तुझ्या बायकोला आम्ही काय सुद्धा इजागू देणार नाही सापू घेऊन जाते नाही नाही तू तुझ्या बायकोला फोन करून सांग ह्या तिघाची जेवणात ठेवण्याची सोय कर म्हणा बरोबर 150 रुपये ताट आहे असू दे की. खावण्याची नाही जेवण खाण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था होईल बाबा नीट बोल नाहीतर तोंडा हो तोंडालाच खाणार आहे मी हो बर का 150 रुपये एक ताट एकच ताट करायला का एखादं ताट करायला नाही जेवणाचं ताट 150 रुपये आहे खायला पण तिघाच ताट तिघाचं करायचं दीडशात ताट होते का हा? दीडशात तिघाचं ताट होते का शहराची चिक्क्याचा शहराला चिका टिपका लावायचा आज जेवणाचं ताट म्हणतोय जेवणात ताट मग तुम्ही कोणाला गैरसमज करून घेऊ नये ए कापले पैसे दे 450 रुपये झालं हो 500 रुपये घ्या एखादं माणूस काय करतो मग 5 चपाती काय करतो जास्त देतो. बरोबर चालतंय एक्स्ट्रा मिळतंय ना का तुमच्यात हा? एक्स्ट्रा मिळतंय का नाव काय आहे खानावळीचं? काय माहिती लागले तरी एक्स्ट्रा देते ती का जास्त जास्त म्हणा इंग्रजांना काढल्या का जास्त बोलू नका थांबा, ऐका, 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 आणि नीट बोलायचं. मिळतं का खानावळचे आम्ही नवीन माणसं आहे माहिती तुम्हाला काय विचारतो तुमची मालकीन उशीर करू देईल का हा? मला जेवणाला उशीर लागतो जरा वेळ लागतो करू देईल का वेळ लागते त्याला हा. जेवणाला मग जेवण करू देईल का बोंबडी की नाही तरी खाऊन पेसाळ्यावर जीवच मारले जेवण उशीर करू देईल का बर का गोळ्या खायच्या
बघा तुमची तिकडं कुठे बी आहे मी जुवा पण माझ्या तिथे जेवण नाही. अहोराव खानावळीचा पत्ता आम्ही माहिती कशाला काय बोलताय का तुम्ही तुमच्या ताबड्यात तोडा ठीक काय आहे. खानावळ होतं जातो तुम्ही बायकोला फोन करा आम्ही जातो. करतो बायको नाव काय आहे? संत सकू म्हटलं खानावर हा मटकीची सगळ्या शाकाहारी. काय झालं सगळ्या संताला पटा लावला काय झालं काय झालं? संत सोपावर. अरे मटणाची न मटकीची खानावळ हा जा बायको आहे घरात. हा बायको खानावळीच आहे का? हाय की. जातो आमच्या बघतो जा. नाही करत नाही. नाही नाही फोन करून सांग बघा 3 माणसं यायला लागली म्हणून 3 माणसं यायला लागली म्हणून. नीट बोल की फोन का तोंडावर ठोकतोय माझ्या ती माझा अंडसेट कसा आहे काय अंडसेट फक्त फोनवर सांगा तिघाला लावून घेते तिघाला लावून घेतो नाही म्हणतो नाही म्हणलो म्हणजे जेवण द्यायला नाही म्हणतो हा? तिघाला लावून देतो नाही म्हणतो. बरं राहू दे हे राहू दे तू सांगून सांग ना आमच्या तिथे गेला होता पिल्ला खाऊन खाऊन माझं हे खाताय का तुम्ही काय काय खाते काय ते? झालंय? हे खाते का? ए, चल. जाऊया. बघा चिखले सवरलेले तुम्ही दोघं आहे मी अडाणी माणूस. होय. त्यांना नाव काय सांगितलंय? संत सखूबाई मटकीची का ही काय करते सगळं मटणात घालावं हिथं जाय गेला का हाय काय? ही काय योगी ए, आधी बोर्ड वाचा. त्यापर्यंत तू वाक्य त्यापर्यंत तू वाक्य हा? मी वाकायला एवढा म्हातारा आहे का? सखूबाईची खानावळा तिला हेच आहे की संत सतमाई मटणाची खानवळ इथं झाली आपण मटणाची नव मटकीची. हा, मटकीची खानवळ हात मारू का बघ, हा. बघ, बघ. आहे का बघ? ए सकने मटणाची बायको व्यक्ती आणि परक्या ठिकाणी आले माणसं आले बोला नमस्कार दादा. सकून आली की. नमस्कार. हो तुम्ही कराय आले काय जेवण जेवण करायला आले सरळ बोलायचं काय बोलले? सरळ बोलायचं तुमच्या नवऱ्याला फोन करून विचारा तिथे काय झाले इथे येऊन सरळ बोलायचं का तिथं नवरा पण मी इथं आहे अहो त्यानं तुम्हाला आम्हा तिघाला इथं तुम्हाला कोण लावून आहे दिले इथं कोण आहे हे, तुमच्याकडे लावून दिले आम्हा तिघाला नाही, जेवण जेवणासाठी हा जेवण तर जेवण तयार आहेच काय करा जेवण मग करा ताट करा की तसं नाही नवीन खानोळ आहे हा हा आता जरा नवीन खानोळ आहे म्हटल्यानंतर जरा भांडवल जरा थोडंच आहे हो अहो, आता आम्ही होईल घेऊ काय भांडवल मोठं होईल की. एकच ताट आणि एकच तांब्या एकच ताट आणि एकच तांब्या हो इथं कुलपाच दुकान आहे का का आहे का खानावळीला कुलूप अहो, लावलं. मोठं कुलूप लावा की खानावळी कोणतं एकच ताट ताट तांब्या तांब्या. ताट तांब्या नेते मी कोणतं अहो, तसं नाही जेव्हा तुम्हाला मिळालं म्हणजे भास चालेल, करायचं चालेल. अरे बघा दुकानात घरी जर आलो जेवायला यायचं असेल हा तर पहिल्यांदा आंघोळ करून यायचं आता मग जेवाय बस अहो, महिना झाला घर सोडून आम्ही वशात चालू आहे बी. ती काही असू द्या पण आंघोळ करूनच यायचं हे, मग चला चला आंघोळ करू. चला बोरिंग खाली पोहून येऊया बोरिंग खाली पोह आहे पोरी खाली का? जेवणात आहे काय? अरे चला लवकर ये. हे, चला आंघोळ चला हो. ते गेले दोघ जण तेव्हा जमल का कशाला मला भूक लई लागली हो तसं नाही आंघोळ करून या आणि नुसतं अंगावर पाणी शिकवायचं पाका काय रे? अहो मला नाद आहे हो, काम- काय मला धोका नाही देत, हो. मग आल्यावर की आंघोळ करून अहो आंघोळ करा पाणी नाही नाही चल बसून इथं अरे इथं वडा आहे मग ठीक आहे कुठे इथं जावा इथं आता उचलून घ्या काय करायचं काय चला मग करायचं. या बरं, माणसाला- किती आहे ना ती जाऊ द्या. या माणसाला सांगताय कसं काय झालं? अरे बाई, मला नाही का जेवू द्या तेवढं. प्रत्येक वेळी जेवायचं हवं. आंघोळ बघा, बघा. इथे तसं बोलत बसले तर माझी आंघोळी झाली मी जातो पहिल्यांदा हाय सगळे होय सपुदाय सपुदाय होय सपुदाय कुणी गेले सपुदाय हा कुणी नेली खानावळवाली कुणाच्या घरात आलाय? तू कुणाच्या घरात आलाय? तू माझ्या घरात कशाला आलाय? तू कुणाचं घर आहे? माझं घर आहे.
माझं घर आहे केव्हा आला? बसा. काय म्हणताय? जेवणात गुलाबची शरबत आहे. आहे की? पाहिजे काय तुम्हाला? अहो, पाहिजे काय? सवय आहे त्याला दिसत नाही ना. आहे ताटात सगळं आहे. जेवणाचा वास चांगला आहे. दबा, दबा, दबा. ठेवा. जेवल्यावर पुन्हा बघू की. नाही, नाही. काय मनात आले काय काय म्हणत आहे? सांगते तो काय काय. जेवण का थांबवायला आवडा? अंगात टाकवा की ते जेवल्यावर पुन्हा बघू की काय काय? पुन्हा काय बघायचं? ताटावर खाऊ तुम्ही तसं नाही. गोष्टी येते का? कोणची गोष्टी येते का मला सांगा? गोष्ट नाही गोष्टीचं काय आहे जेवण करून काय सांगू कोणती गोष्ट सांगायची? कोणची सांगायची माग झाली नाही आणि पुढे होणारही नाही अशी गोष्ट येते. माग झाली नाही हा, पुढं होणार बी नाही होणारही नाही असा मधला चुटका येतोय का? आता काय अन्न खाते मी होय, आले, जेवण सांगतो की अन्न खायला अवघड आहे. मधला चुटका आधी झाली नाही पुन्हा होणार नाही मधला चुटका कसा येते का? काय एवढं काय दोष केली ना माझ्या काय अवघड आहे. जीवलं असतं गॅसवर जीवलं असतं चालू करायचं. चालू करायचं. खानावळीचा वेगळाच नियम आहे. आता त्या दोघांना मी सांग असं झाले म्हणून सांगायचे नाही. पोट भरून जेवण आलो मस्त जेवण आहे म्हणून सांग. अरे पोट काय सुरू आहे कांबळे? बाय वाट बघत बसले काय जेवण रे बाबा? पोट पण जेवणार काय काय जेवायचं तुले काय शेवाळ्या काय भात काय बुंदीचं लाडू खाल्लं बुंदीचं लाडू तीच खाल्लंच का एक नंबर बाय स्वभाव जेवणाला आज मला भुका लागले तर आज पैसे सुद्धा गेला म्हणजे तुमचा शेवटचा माणूस युद्ध म्हणजे त्याच्याकडे घेते असं होय आधीच पैसे घेतले आता तिथं आज मी जेवण आलो आज मला जाऊ दे की पटकीनं जा तिथं थांब लगेच येतो जमायला एवढं खाल्ला तर लागले मोठं बोलायला संडास कुणीकडे आहे खाली हो खाली बघा पाणी प्यायचं आहे की? संडासाचं नाव पाणी प्यायचं आहे. काय काय वे हा. बरं असू द्या प्या, पाणी प्या. हा जेवण सारखं चालू करतो. चांगली आहे तुम्हाला घाम सुटला एवढ्या पाठच. काय करायचं चालायचं का बरं असं? म्हातार माणूस आहे म्हाताऱ्या माणसाला घाम कसं काय? लय असतो बरं ते काय असं? करूया की आपण. काय? जेवण जेवणच करायचं नाही तर काय सरळ नाही. आज दोन दोन काय खावा जेवायचं. जेवण काय दुसरं काय नाही आता नवीन खानोळ आहे. मग करू का घास उचलते का उचलाय आणि किती माणसं? तुम्ही आहे का हा? थांबा, थांबा. ओय, खाऊ द्या की जेव्हा उचलतो. काय राव बाय राव तुम्ही राव का हो, काम आहे? मला दोन घास खाऊ द्या मग काय काम सांगायचं ते सांगा बरं चालेल. तुम्हाला गोष्टी इथे लय येते द्या होय कोणत्या कोणत्या? राजा राणीची बरं. चिमणीची कावळ्याची राघू मैनाची आता हो जेवायचं आहे तुम्ही मी जेवायचो आहे जेवण देणार की? आज नेलं तिकडं गोष्ट सांगा. कसली कोणती सांगायची माहिती? हिररांजाची माग झालीही नाही बर आणि पुढे होणारही नाही अशी गोष्टी त्या
गायचा भोसला जेवतोय आता. काय तुम्हाला काय नाही माझ्या मनाला बोलतो हो. इथे काय अहो, असली गोष्ट कुठं असते का? हो का, हिर राज्याची सांगतो पाहिजे तर हिर राज्याची नाही नाही मला तसली नको आहे. नको. मागं झालेली नाही आणि पुढं होणारही नाही. अहो, अशी कुठं गोष्ट असते का? येत नाही हे? काय सांगता? नाही येत. बाबा, बाबा, बाबा. पाहिजे काय केली अवलाद मार खाऊन केली बरं का. मला म्हणते दे वाट करून जेवला काय आण खाल्लं का खाल्लं जेवलो पोटभर जेवण आलो. शेवया होत्या सगळं काय होतं. चोकुट आहे काय चोकुट आहे तिसरा. मला खरं सांग काय जेवला होतो तुला काय करायचं मी सांगतो त्याला. तिसऱ्याला बोलला काय त्याला बोलो. कवा जायला बाई ताट करून बसल्या कवा जायला का जेवण आलो की दोघा ताट केले म्हणजे ताट केलंय का हात ताट केले त्यावर जाऊन बस की या औलादीने घरातली भांडे खाल्ली काय आल्या का आणि लोकांचं तर पोट लोकांचं आहे काय काय जेवण काय म्हणतो एक नंबरचं जेवण. हा पुरी होती, बासुंदी होती, श्रीखंड होतं, आम्रखंड होतं, शापूची भाजी होती, मोहकाचे वडे होते, भजी होते, चपात्या होत्या. एवढंच काय खाटा मिठा मसालेदार तुपात तळलेले कानवले सुद्धा होते. अरे जायला कानवलं मुतात काय येते तुपात 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 होय एक कानवला खाल्ला. हा दुसरा कसा तरी अर्धा खाल्ला ना अर्धा तसाच कुत्र्या. जा मला भुका लागली त्याचा सरळ मला जा लवकर जाते जा एका दगडा सरळ होती जा लवकर ये मग झालं. अरे भुका लागली तर जा की लवकर ये बरं का. हा, बोल, जा, जा. आईला मला भुका लागल्या त्या 2 दिवस पोटात आण नाही आणि हे जाऊन जेवून आले तर आता हे ठेवले माझं काय केलं काम हो सखूबाई करा करा तुम्ही करा दुसऱ्याला लागा म्हणून आज खायचंय ना काय आज खायचंय. अहो वाडाच्या चुकीला लागा की तुम्ही अर्धवट काय ऐकताय हो मी अर्धवट बोलतोय अर्धवट काय बोलतोय तुम्ही ऐकताना सरळ ऐकत नाही जाऊन मग आपलं चेष्टा करायची परक्या माणसाची तुला आपलं काहीतरी म्हणायच्या आता काय करू ते काय संडा छोटा पाहिजे काय नवीन खानोळ आहे की असंच नवीन खानोळ आहे असंच. ओय 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 पण ओय 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 बाबा काय करायला पाणी तेवढंच आहे पाणी तेवढंच आहे. अहो खानावळी चूळ भरल्याशिवाय जेवायचं कसं काय चूळ बिळ भरायला लागते मग पाणी नाही प्यायला पाणी नाही अजिबात मग काय करायचं पाणी तेवढंच आहे. मग राखेल तर वरून प्यायला द्या अहो हे बघा टंचाई आहे पाणी पाणी आमच्या गावाला नाही हो. काय देवा एवढं खानावळ तालुक्यातली पेटली म्हणलं असतो बरं बस 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 नको नको आपण पाणी प्यायला नाही तुम्हाला. सांगितलेलं ऐकायला येत नाही. निर्द साफ झाल्यावर 2 घास जात्यात उभं म्हणून म्हणतोय मी बरं आता नाही आईला पाणी बी दिलं या काय चांगली चेक करायला काढ नक्षी चांगली वाईट वगैरे बोलायचं वाट वगैरे बोलत काय काम आहे तुम्ही इथंच बसा खानोळं माझी गिऱ्हाईक तुम्ही मी तुम्हाला जेवाय वाटलं मला नाद आहे हो बायका घेऊन जेवायचं तसं नव्हे जेवायला कोणतं सगळं असं 2 गाव जातात काय नाही. ओय अहो तू जर त्यांना घातलं मला येतात करा उठाव काय महत्वाचं काम आहे या. पुन्हा बोला नाही नाही आता का सगळं का असेल मला 2 घास खाल्लं कसं काय अहो जेवाय देणार की तुम्हाला मग पोट भरून जेवा गोष्टी त्या गोष्टीचं काय घेऊन बसलाय किती गोष्टी राहू सांगा की बघ ते चिमणीतील काळे सांगू
नको. मग ती म्हातारी भोपळ्यात बसली, म्हातारी पातली, भोपळा फुटला. अय, ती नको. कोणची सांगायची? तिच्यातली भोपळ्या टुनुक टुनुक. मागं झाली नाही हा आणि पुढं होणारही नाही अशी गोष्ट इत्या का? काय झाले? मागं झालीही नाही आणि पुढं होणारही नाही अशी गोष्ट इत्या का? येत असलं तर सांगायचं. नाही नाही, मी काय म्हणतोय का, पहिला आला त्याने 1 हंटर खाल्ला, दुसरा आला त्याने 2 हंटर खाल्ल्या, तुम्हाला तर काही मापच नाही. मग म्हणजे हे आहे गाली जाऊन जेवणच गेली नाही ती म्हणाली. बरं ठीक आहे, चालतंय. या बघा, तुम्हाला गोष्ट पाहिजे ना, गोष्ट मी कवा सांगतो, एक तुम्हाला सांगतो. गोष्ट पाहिजे ना, पुढचं गाव मला गाठायचं. काय म्हणायचंय, गोष्ट तुम्हाला सांगतो, सांगायच्याबद्दल काय नाही. पण तो म्हातारा माणूस कोण आहे? तो माझा नवरा आहे. हा? दुकानात ना. चाललं करते ना तुमचं. काय झालं काय? अहो तिचा आडीपाय कोण आहे शेजारी? बरं हाय ना, आहे की आहे का? दुकानाच्या शेजारी अहो गेला. तिचा आडीपाय दुकानात आली, मी वटाने घ्यायला लागलो, तिचं वजन तुमच्या नवऱ्याला करून ती पलीकडे उसकुना जाईल. शेजाऱ्यांचा आहे. जायला उष्ट्यात दोघांनी. काय झालं? अहो गेले ती त्या उसात दोघ जण शिरले, ती माझ्या डोळ्यात एकच गेली ती. पाहुणा माझा नवरा होय तुमचा नवरा? त्या उसात त्या बाईला घेऊन गेला. होय होय. पाहुणा माझा नवरा तर काय माझा नवरा? त्या बाईला उसात घेऊन गेला. अहो काम करून येतील गावात. हो, चला. होय तर. नवऱ्याचं 2च नवरा करते. त्याला ठेवू नका पोट मारायला. करून जेवा, शिक्याला जेवण लावलं ते बी खावा. जावा एवढं तुमचं गरीबात घर मोडलं, ऐका माझं. तुमचं घर पेटवलं जन्म जात नाही. चला. सको काय काय अरे बा कुंकू घातला का बा? कुठे गेली कोण? बायको? कोणा सगळं? कोणा सगळं नव्हे, हा? माझं घर आहे. दुकानदार ओळखलं का नाही? होय 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 होय. हा, ते दुकानात असताय की. हो. आणि मग आम्हाला जेव्हा वाटतं ही कोण आहे तुमची? माझी बायको आहे. तुमची बायको? हो. काय झालं? काय झालं? इथं लंबाटा माणूस कोण आहे खानावळीच्या पलीकडे? आहे की युपीच आहे का? आहे का? आहे की? युपीच आहे काय? हो. चांगलं घर ते तुमचं. काय? तुमची इथं सकू मला वाढायला लागली. हा ते दारात येऊन उभा राहिले हा आणि त्यानं बाहेर उभा राहून सकूला असं खुलवलं. हा. दुकानाच्या पलीकडे ते ऊस कुणाच आहे? आहे की तेवढं पाठला? आहे का? आहे. त्या दुकान त्या ऊसात दोघं जण गेले. तुमचं गरीबाचं घर मोडून म्हणून मी सांगायला लागली. ते उपलेचा माणूस काय झाला नाही, त्याला काय कळतंय किती लागावे. तरी म्हणजे माझी बायको सारखी भावार्थी कशी? काय हे बघ, आता इथे विचार करत बसून त्याचा काय उपयोग नाही, तेव्हा ते बाहेर येते ते. काय करू नाही गेलं पाहिजे. पोटवर जाऊ काय काय बर का? पोटवर जेव्हा काय लागलं तर तुम्ही काळजी करू नका, जाऊ. बघ लच्ची गेली की ना माझ्यात एकच गेले तर काय खुली नव्हती ना. आणि मग काय तर तरी म्हणलं मला अशी का बोलती या? पाव तसं नव्हतं, तसं काय जावा. तिकडे आमचा नवरा आहे का? उसात बाहेर आला का? कारभारी, ओय कारभारी, बया काय करा बया कारभारी? याचा मुडदा बसवला याचा. हा उसात बाहेर आहे ना, त्या बायला घेऊन बसत आहे. अगं बया 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 बया, अगं तोंड वाळून गेलं, तोंड वाळलं. म्हातारपणा शोभत का? आईची मी काय कळत का? आईची लाज शरम कुठे ठेवली? आईची मी काय डोक्याला काय का बसा? मला तू म्हणे गप. कुठं आहे तो? कुठं आहे ती बाई? नो तो कुठे लिहून ठेवलाय मला? ती बाई कुठं आहे? ऊसातलं बाहेर काढायची. तो उसातलं पहिलं बाहेर काढ. अगं काय कर,
आपल्या चिरवाईसाठी मलाच काय बी म्हणायचं बाई. काय तुझी कल्ली जिरवती खरं तुम्ही जिरवताय. तो कुठं आहे मला सांग पाहिजे माझं बोलू नको भांडण करू ती जाडी कुठे आहे? भांडण करू ओय, जास्त बोलू नका. ती बाई कुठे आहे? तुझी ती बाई 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 तो युपीचा माणूस कुठे आहे मला सांग हं? युपीचा माणूस कुठे डोकं फिरले का काय तुमचं? काय काय झालं डोकं फिरले तुझं तुमचं? फिरले का हा? तुझं फिरले का तुम्हाला कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं हा, कोणी बघितलं तुम्ही? मी आपल्या दोघांचं लग्न झाल्यापासून मी कधी अशी वागली? आणि मी कसं वागलोय का हा? कसं वागलोय का मी मग तुम्हाला कसं वाटलं असलं बोलायला? तुला तुला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं असलं जास्त बोलायला? बोललो का तो कुठं आहे की मला दाखव पाहिला अहो, हे सांगितलंच कोणी तुम्हाला? जेवाय माणूस बसलाय घरात तो त्याला सांगितलंय मला आत्ताच्या आता तू बाबा उच्याला तू घेऊन गेली ऊसात ह्याच ऊसात तू आली तू कुठे उडाय त्याने सांगितलं तुम्हाला? हा ती पुढच्या माणसाला घेऊन उसात गेली हो आणि त्यानेच मला सांगितलं. काय दुकानात तुम्ही बसला होता. हा ती घरा शेजारची बाई हा तुम्हाला जसं खुणवलं तसं तुम्ही उसात गेला का? बर त्याने सांगितलं. त्याने सांगितलं हो. सुखू हा? काहीतरी भानगड दिसतीय चला लवकर. चल लवकर द्यायला चल लवकर नालायक माणसा, हलकट माणसा. गाव, काय वाटायचं मला? तिकडे बघा तिकडे. मुखी झाली का चालली चेंडी चालली की हा? गव्हाण खाल्ले का नाही कुणाच्या गावड्याला? तिकडे तिकडे भोगायचं तिकडे. तिकडे काय नाही आता पायथा नाही काय किती जणांनी घर पिटवली पुन्हा घर अय बाबा, खाल्लंच ते खाल्लंच आणि आमच्या घराला काडी बी लावली. होय. काय झालं? काय झालं? तो किती जणांची घरी झाली? कोण कुणाला घेऊन गेलो होतं? हा? कोण कुणाला घेऊन गेलो? कोण सांग तुम्ही 100 टाकायला काय काय आमच्याकडे किती पैसे घेतले असतो? 500 रुपये हे सकोबायला हिला खांद्यावर काढून दिलेली. हो हा? मग काय झालं? काय झालं? काय वाईट आहे हा? काय वाईट आहे लय नाद आहे बायकोला तुझ्या. कसला नाद आहे का तुझ्या बायकोला? कसला हा गोष्टी ऐकायचा. होय बघ का? लय नाद आहे. होय होय का? होय. काय करायला? होय लय नाद आहे तुला गोष्टी ऐकायचा. होय तिथं जरा बघ. बायको माझ्या आहे का कुणाच्या आहे? लगीन लावलं मी खरंय हा? लगीन लावलं मी आणि लगीन तुझ्या- लावले. हा? आम्हाला काय म्हणलात बायको खानावळ चालू तेव्हा खानावळी जावं. हो. इथं खानावळी तिघ जण आलो. तिघ जण आल्यावर ना आम्हाला म्हणले आंघोळी करून नाही जावं. बरं, मग आंघोळी करून आलो. ती पहिल्यांदा आला लोकडा बारका होता का इथं इथं पत्र कॅस नाही तर हो. तो आला. त्याला जेवाय वाटलं. तो तोंडात घास घालताना त्याचा हात धरला आणि त्याला म्हणले मला नाद आहे गोष्टीचा. पण गोष्ट अशी पाहिजे पाठीमागे न झालेली पुढं पाठीमागे न झालेली पुढं न होणारी असा मधला तुटका सांगायचा. त्याला आला ना त्याला मारून घालवलं. घालवलं हा होय होय बायको बरं, बरं, थांब. थांब, थांब, काय की? हा हा. थांब जरा, तू बोलू होय होय पुढे काय झालं पुन्हा तो बोकडावून दाढी टाकलेला आहे ना हा. तो आला. बोल त्याला जेवाय वाटलं. हो. त्याने तोंडात घास घालताना त्याचा बी हात धरला बोल आणि म्हणली मला नाद आहे गोष्टीचा. हा, त्याचं दुसरं काय झालं? दुसरं नाही हा. दुसरा हातच धरला बरं. आणि म्हणली मला नाद आहे गोष्टीचा पण गोष्ट अशी पाहिजे पाठीमागे न झालेली पुढे न होणारी असली मधला तुटका सांगायचा. त्याला गोष्ट आली नाही. त्याला 2 हंटर मारून घालवली चार. मारून खा. होय, मला गोष्टीचं नाद आहे. हा गोष्टीचं नाद आहे. 10 दिवसांची नात आहे तू दादागिरी. थांबाय काय थांबाय काय अरे माझी बायको थांबती अरे बाय तू तुझी आहे ऐक की? तुम्ही काय म्हणतो मी कुठे म्हणतो माझी खानावळ बायको माझी आहे. आहे. हा घर आमचं आहे. ओसाचा पाला टाकून चाळीन खानावळ. काय? हा. गाव आमचं आहे. होय हा? अरे ऐका की मी काय म्हणतोय त्या औलादीने मला सांगितलं नाही. बरं मग मारले म्हणून मला सांगितलं तर मी इथं आलो नसतो. हो. मला म्हणते तो काय कानवलं केलं. मग तातळलेलं कानवलं आहे तो पातळलेलं कानवलं आहे तिथं आलो. मला अस्वलानं काढला नुसतं भात वाढलाय ते पण मी तोंडात घास घालायच्या अगोदर मला म्हणले थांब देऊ नको. उठ. मला म्हणले नाद आहे. बरं, मला बी नाद आहेच की कशाचा? लोक गोष्टी सांगायचं नाद आहेच की. मग मी म्हणलं काय भानगड आहे तर गोष्ट येते का
मी म्हणलं कसली येत नाही. मला सांगितलं पहिला 1 हंटर खाऊन गेला, दुसरा 2 हंटर खाऊन गेलाय आणि तुम्हाला तर काय गणितच नाही. बरं म्हणलं ही बाडी मार खाऊनच गेल्या ते. पण मी बी तुमचं बाप आहे, तुमचा बाप आहे, मी जेवल्याशिवाय जाणारच नाही म्हणलं. मग आता जे मी सांगायला लागलोय का नाही, पाठीमागे न झालेली पुढे न होणारी मधला चुटका सांगायला लागलोय, ही गोष्ट सांगायला लागलोय. ह्याचा अजून शेवट नाही, आता सुरुवात झाली. म्हणजे ही गोष्ट आहे, ही गोष्ट आहे. काय काय का नुसता चुटका सांगायचा तर एवढा इस्कूट हा. सगळी संपूर्ण गोष्ट सांगली आमचं पै पाहून सुद्धा नाही 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 भाऊ भाऊ किती काय राहू देणार नाही मी. का गे पात्रे पात्रे हा काय तुला गोष्ट ऐकायला नाही नाद आहे. अहो, मला हाय म्हणा आधी. हा काय नाद आहे हा? हे बघ मला तर काय बाबा हे तुझ्या पाया पडतो, तुला गोष्टीचं पुस्तक आणून देतो, ती वाचत बस. पण असल्या अवलगीला कधी गोष्ट सांग म्हणून तिला नवं ऐक माझं ह्याचा शेवट अजून व्हायचा आहे. नको नको हा? नको अरे येड्या धंदा किटतो आहे, धंदा किट बायको आहे, उसाची उचल घे, कुठं खाऊ मोळ्या बांधून घे. नाही त्यात काही येत नाही. का? काय झालं? वाकायचं म्हणून मग ही घरावर दुसऱ्याच घर जाळायचं ते. पुन्हा जर मला कळलं खानावर चालू आहे म्हणून काय आणि करशील? मी इथं आलो काय करतील, काय करशील? पुन्हा सकू तुला नाही. नाही? हा. मग सकू तुला नाही, मी इथं आलो की सकू तुझी गायब. कुठं जाणार? बघ तू माझे काय करायचं. तुझ्या पाया पडतो हा? ते बघ झोपतोय पैशाला तेवढं समाधान वाटतंय. त्याच्या बस तू सांगतोय आता अजिबात ती खालवळ बिलवळ चालू नकोस. आपलं घर गाठू आणि अर्ध्या काय उत्पन्न होते ती पोटाचं बरोबर खाऊ, पण थांबू नकोस तू. बरोबर बरोबर आपलं चालू मोठी टाकतो या. ए कशाला मोठी टाकतो, मला जीव मग करा जाते ना. या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे, आम्हाला तिकडे उभं राहायचं आहे.